कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल जाणवत आहे. कधी ऊन तर काही वेळातच ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी अशी स्थिती अनेक भागात पाहायला मिळते. या बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण 100% भरले असून धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 11.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. सकाळच्या सुमाराला ढगाळ वातावरण, त्यानंतर ऊन आणि अचानक पावसाच्या सरी असं बदलतं वातावरण जिल्ह्यातील अनेक भागात पाहायला मिळते. या बदलत्या वातावरणाचा परिणाम पावसाच्या स्वरूपावरही दिसून येतोय. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 11.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 36.2 मिलीमीटर पाऊस झालाय. राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी आणि गगनबावडा परिसरात पावसाची नोंद झाली असून डोंगराळ भागात पावसाचा जोर तुलनेनं अधिक आहे. पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढलाय. राधानगरी धरणात 8.35 टीएमसी म्हणजेच 100% पाणीसाठा झाला असून सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 12 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ, कासारी नदीवरील येवलूज, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे आणि हळदी, तसंच दूधगंगा नदीवरील सुळकुड बंधाऱ्याचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील अनेक धरणे 90%हून अधिक भरली आहेत. वारणा धरणात 94, दूधगंगा 95, तुळशी 98, कासारी 93, कुंभी 95 आणि पाडगाव धरणात 93% पाणीसाठा आहे. बदलत्या वातावरणामुळे तापमानातही चढ उतार जाणवत असून नागरिकांना एकाच दिवसात ऊन, ढगाळ वातावरण आणि पावसाचा अनुभव येतोय. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले.